मंडळी बघा आता बैलांना सोडलेलं आहे, आता बघू शकता बघा. बघा हे दादा आहेत बघा, त्यांच्या पण नंदीबाग गुलालमध्ये तुम्हाला पाहायला भेटतात बघा. भाऊ काय काय मित्रांनो बघा इथे भाऊ आहेत बघा. आता जरासं थोडं संवाद साधूया. भाऊ नमस्कार. नमस्कार. नाव सांगा ना तुमचं. ओंकार दादा लागला कोलवाडी. काय नाव आहे. पहिल्याचं नाव बावऱ्या. बावऱ्या. आणि पैऱ्यामध्ये कोण होता. पहिल्यामध्ये पडगेकरांचा पक्ष होता. अच्छा पक्ष. हा कायम तुम्ही बघा फेरा असो या का असो तुमचा नंदी एकत्रच असतात. आणि आज बघा तुमचा दोन्ही नंदी एकत्र पळाले आणि गुलाल झालेला आहे. काय सांगा. दोन्ही नंदी मागच्या वेळी पण आम्ही रिगरला मोठी गाडी केली, आज पण मोठी गाडी केली आणि गुलाल प्राप्त झाला. मला बरा वाटला. कसं काय नियोजन घडून आला होता. नियोजन नव्हतं आमचा, पण काल अचानक फोन आला आपली गाडी बघून रेडगरला. तर आमचा पहिले झालेला देसाला जायचा, रेडगरला जाऊ आणि आज रेडगरला येऊन आम्ही गुलाल घेतो. तर ही गाडी कशी काय जमून आली म्हणजे कोणाच्या सोबत झाली शर्यत. आपला आजीच पाठच्या आत्तीच यांच्यासोबत झाली शर्यत. अच्छा. शर्यत मैत्रीपूर्ण झाली, शर्यत वादावाद काहीच नाही. दोघं पण मिळून मैत्रीपूर्ण शर्यत झाली. कुठल्या साईडची पळाली गाडी. आपली ही गाडी डावी साईडची पळाली. डावी साईडची. अच्छा मग पब्लिकने कोण होता. पक्ष पळाला. पक्ष. आणि यो आतून होता. गाडीला एकंदरीत कसा स्पीड होता. गाडीला मागच्या वेळी पण जास्त स्पीड लागली, आज डबल स्पीड लागला. चालेल मग अजून काय सांगाल बैलाबद्दल. बैलाबद्दल बोलायचं काही ना, बैलावर विश्वास आहे. बैल एकटा गाडी खेचून नेते पुढे. मंडळी बघा इथे कोण कोण गुलालामध्ये आहे तुम्हाला पाहायला भेटतं बघा. दादांची बैला पण बघू शकतात गुलालामध्ये आहेत. हे बघा आता नुकताच गाडी पळून आलेली आहे आणि त्यांना पण देऊया शुभेच्छा. गुलाल झाल्याबद्दल त्यांना अभिनंदन. मित्रांनो बघा आता नुकताच बघू शकता शूटिंग पण पार झालेली आहे, तर लवकर तुम्हाला पाहायला देखील भेटेल बघा. तिकडे बघा विनायक माले यांची शूटिंग आलेली आहे. मंडळी बघा आज नाचा पिस्तूल ग्रुप यांचा गुलाल झालेला आहे मित्रांनो. बघा पिस्तूल आहे आणि नाचा आहे बघा मित्रांनो. घरचा साथ पळाला आणि बघू शकता चांगल्या प्रकारे एक बिंजोड झाली आणि त्याच्यामध्ये बघा गुलाल पण भेटलेला आहे त्यांना. तर बघू शकतात बघा बैला गुलालामध्ये आज आपल्याला पण बरं वाटतं जेव्हा जेव्हा आदेकरांची बैल आणि नाच्या गुलालमध्ये राहतं तेव्हा आणि पिस्तूल गुलालमध्ये राहतं तेव्हा बघा. बघा इथे बघा नुकतं आपण मुलाखत घेतली होती आणि त्याच्यामध्ये 2 नंदी गुलालामध्ये होते आणि त्याच्यामध्ये बघा याची पण बैलाची साथ भेटली. बघू शकतात. दादा नाव काय तुझं. बैलाचं नाव काय. रुस्तम. तर रुस्तम कुठला आहे दादा. अच्छा डिस्का ग्रुप यांचा. तर काय सांगाल बघा ना तुमच्या बैलाला साथ द्यायचं काम त्यांनी केलेलं आहे रुस्तमने आणि कुठेतरी दुसरा बैल पळाला साथीला साथ तर कुठेतरी गुलाल फिक्सच असतो आणि गुलाल भेटतं. काय सांगाल. आणि कुठेतरी बोलतात ना बड्डेच्या निमित्त आज गाडी जमवली होती आणि त्याच्यामध्ये एक आपल्या गुलालामध्ये राहायचं होतं आणि ते करून दाखवलं म्हणजे बैलांनी. आता तो बैल दुसऱ्यांदा घातला, आपण दुसऱ्यांदा गुलाला झाला. आता या जोडीचा तालमेल कशा प्रकारे जमतं आणि कशा प्रकारे म्हणजे पळते गाडी. आता तो पण बैल आपल्या मित्राचाच आहे. आपल्याला फोन केला गाडी पळवायची म्हणून आपला झाला नियोजन म्हणून
बोलतात ना नियोजन अचानक घडल्यावर किंवा म्हणजे सातत्यानं जी गाडी पालते ती म्हणजे चांगले एकमेकाला साथ देते आणि नर मांदीप्रमाणे म्हणजे एकत्र जुळून येते. चालेल, धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल. आता चालेल, पुन्हा एकदा बघा तुम्हाला पाहायला भेटेल बघा. बघू शकतात बघा, शर्यत नक्कीच पाहायला भेटेल. इथे बघा नियोजन चालू आहे. बघा दाखवतो बघा कोण कोण आहे. बघा मित्रांनो, भंगरपाडीचे सर्व मुलं तुम्हाला दिसत असतील बघा. बैल आता निघला शर्तीसाठी. नाही दादा पण चाललेला आहे मित्रांनो, दुसरी शर्यत आहे. मित्रांनो बघा, बिंगो देखील आलता बघा आज, आणि आज पहिली शर्यत केली आणि एक अतिशय चांगला स्पीड लागला होता आणि थोड्या बोलतात ना बैलगाडी क्षेत्रामध्ये 19-20चा फरक पडला आणि पेंडिंगला राहिली होती शर्यत. आणि आज बघा मुंबईमध्ये पहिलंच प्रथमच पडला आणि चांगली म्हणजे स्पीड लागला होता. आणि समोरची गाडी पण प्रतिस्पर्धी एक चांगली पळणारी आहे, त्याला तोडीस तोड देऊन आज मालकाडी एक पल्ला. तर बघा बिंगो आहे, छोटासा वासरू आहे, बघू शकतात. येणारा त्याचा उज्ज्वल भविष्य चांगला असेल. आता बघूया पुन्हा एकदा कधी मैदानामध्ये दिसते, पाहायला भेटेल तुम्हाला. जेव्हा जेव्हा म्हणजे येईल तेव्हा दाखवत आपण गुलाल किंवा झाल्यावर किंवा आल्याला पण असेल तेव्हा तेव्हा. हे बघा भाऊ आहेत, ते आहेत मालक त्याचे, आणि पूर्ण रायफल ग्रुप मोंदर यांचं हे सर्व नावाने पलतंय. चला भावांनो, बघा इथे शेड भेटले बघा रेडकर मैदानावरती, आणि आपण आता त्यांच्या नंदीची मुलाखत घेणार आहे. तर मागे पण मुलाखत घेतली होती विगरला, तर आता त्यांच्या नंदीने गुलाल पण घेतलेला आहे. तर थोडासा संवाद साधूया आजचा, कसं काय नियोजन होता, काय काय घडलं मैदानामध्ये. चला आता तिथे गेल्यावर भेटूया. आता चालेल, पुन्हा एकदा बघा तुम्हाला पाहायला भेटेल बघा. बघू शकतात बघा, शर्यत नक्कीच पाहायला भेटेल. इथे बघा नियोजन चालू आहे. बघा दाखवतो बघा कोण कोण आहे. बघा मित्रांनो, भंगरपाडीचे सर्व मुलं तुम्हाला दिसत असतील बघा. बैल आता निघला शर्तीसाठी. नाही दादा पण चाललेला आहे मित्रांनो, दुसरी शर्यत आहे. संधी आता नुकताच गेलेल्या आहेत बघा, दुसरी शर्यत जमलेली. आता बघूया, त्यांना पण शुभेच्छा देऊया आपल्या चॅनलच्या माध्यमातून. आता चाललेत पलाला बच्चा. आणि मित्रांनो बघा, आपला पाटणोलीचा वकील त्यांचा नंदी आहे, तो गेला पलाला.